हॅलो, श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. ॲक्च्युली कसं मी व्हिडिओ शूट करण्यासाठी ट्रायपॉड ऑर्डर केला होता मेशोवरून 156 रुपीजला. त्याचंच मी अनबॉक्सिंग आत्ताच काढलेलं आहे जस्ट. त्याच्यामध्ये आता बघा अनबॉक्सिंगसाठी वगैरे दिलं होतं पूर्ण त्यांनी पॅकेजिंग वगैरे. ते सगळं मी काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मॅन्युअल पूर्ण इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप कसं यूज करायचं आहे, कसं ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करायचं आहे याच्यासोबत ते सगळं दिलेलं आहे. की USB कॉर्ड पण त्यांनी दिलेलं आहे आणि सोबतच त्यांनी दिलेली आहे सेल्फी स्टिक त्यांनी दिलेली आहे. असा हा सेल्फी स्टिक दिलेला आहे. हे बघा, हा पूर्ण 360 डिग्री हा टर्न होतो पूर्ण. हा असंच पण तुम्ही आडवा करू शकता म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी. प्लस तुम्ही कसं उभं पण धरू शकता शॉर्ट व्हिडिओसाठी. कसं तुम्ही यूज देखील करू शकता. मी मोबाईल कनेक्ट करून दाखवलं असतं पण ॲक्च्युली माझं मोबाईल आता मी शूट करते त्याच मोबाईलनी, म्हणून माझ्याकडे मोबाईल आता इथं कनेक्ट करण्यासाठी नाही येते, लावण्यासाठी मोबाईल जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन असं दाखवण्यासाठी. समजा तुम्ही मोबाईल जरी इथे ठेवलं तुम्ही असं धरून तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करू शकता. धरायची पण गरज नाही आहे तुम्हाला. हे दिसतंय खालच्या साईडला असं निघतं, हे ओपन होतं हे तिन्ही. हा अशा प्रकारे स्टँड आहे, हा असं ठेवायचा आणि तुम्ही अशा प्रकारे काहीही व्हिडिओ वगैरे शूट करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओज देखील तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पकडून तुम्ही शूट करू शकता. म्हणजे कसं कम्फर्टेबल होईल. मला कसं मी कुकिंगचे वगैरे व्हिडिओज टाकायचे किंवा मी डेली ब्लॉग टाकायचे तर मला कसं खूप असं अनकम्फर्ट वाटायचं. मी हातात मोबाईल धरून मी काढायची. इव्हन म्हणा आता कुकिंगचं वगैरे आपण जर काही टाकत असेल, काय जेवण बनवलेलं जे मी टाकायची तर मला कसं ते असं तेवढं कनेक्ट व्हायचं नाही. मी कुठेतरी असं बॉटलला लावून म्हणा किंवा विंडोजवळ वगैरे नाही का असं पण असं ठेवून मी काढायची, पण ते कसं थोडंफार ना ब्लर दिसायचं. म्हणून मी हा ऑर्डर केलेला. मला हा जो ट्रायपॉड आहे हा मला 156 रुपीजला मला हा पडलेला आहे. कमीत कमी रेंजमध्ये मी हे घेतलेलं आहे जस्ट यूज करून पाहण्यासाठी. त्यानंतर इथे LED पण त्यांनी दिलेलं आहे छोटूसं इथं. ठीक आहे, ओके तो रात्रीच्या वेळेला. आणि दुसरी म्हणजे काय इथं पूर्ण हा इथं बॅटरी चेंजर पण आहे. इथं आपण ब्लूटूथचं जो असतं ना इथं आतल्या साईडला बॅटरी असते, ही ओपन पण होते, त्याच्यामध्ये आपण चेंज पण करू शकतो. प्लस आता हा जो आहे ट्रायपॉड हा पण असं मोठा पण करू शकतो. सेल्फी स्टिक एवढा मोठा होतो हा. आता समजा जरी मी इथं ठेवले हे स्टँड ओपन करून, आता मी बसली आहे इथं तर तुम्ही पाहू शकता माझ्या हाईटला बघा किती येतं हे, म्हणजे माझ्या जवळ. तर मी जरी आता बसली आहे तर माझ्या इथं येतं एवढी ह्याची हाईट आहे. पण ओके, असं आपण कुठं देखील आपण ठेवून त्याला असं व्हिडिओ वगैरे आपण ह्याचं शूट करू शकतो. बघा बसल्या ठिकाणी मी तिथे ठेवली आहे तर माझ्या इथं कपाळापर्यंत वगैरे हे येतं पूर्ण असं. किंवा आपण बेंड जरी केलं तर आपण खालचे असं कुकिंगचे वगैरे आपण व्हिडिओज आपण टाकू शकतो. म्हणजे आपण व्हिडिओ शूट करू शकतो. मोबाईल पडायचं वगैरे पण आपल्याला रिस्क नसतं, कारण हे खूप फिटआउट आपलं मोबाईल खूप सेफली ह्याच्यामध्ये आपण कनेक्ट करू शकतो आणि ठेवू शकतो. आपल्या ॲडजस्टमेंट वाईज आपण ह्याचं ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. आपल्याला छोटं पाहिजे मोठं पाहिजे असं आपण करू शकतो. म्हणजे हे 3-in-1 ह्याचं वर्क आहे. खूप चांगलं, म्हणजे छोटंसंच आहे पण ह्याचं काम खूप मोठं आहे. मला तर हा खूप आवडलेला आहे. जर कोणाला जर हवं असेल तर मी लिंक शेअर करते. मला फक्त कमेंट करा, मी ह्याच्या बाबतीत तुम्हाला लिंक शेअर करते. पण हा जो मला प्रोडक्ट आलेला हा खूप बेस्ट आलेला आहे. त्यासोबत USB कॉर्ड पण मला आलेला आहे चार्जिंगसाठी. खूप चांगला आलेला आहे. प्लस मॅन्युअल स्टेप्स पण आहेत. जर कोणाला काही कळालं नसेल तर आपण मॅन्युअल स्टेप्समध्ये आपण बघून हे करू शकतो. फक्त तुम्ही एकदा ज्यांच्याकडे जे यूट्यूबवर वगैरे शूटिंग वगैरे करतात ते एकदा घ्या. हे खरंच खूप चांगलं आहे, खूप युजफुल आहे हे. चला तर बस झालं. तर हा ॲक्च्युली मी जवळजवळ असं 15-16 दिवस झाले असणार आहे मी ऑर्डर केला ह्याला. एकदा ऑर्डर केलं तर मी तिथे ॲड्रेस पाहिलं नाही आणि ते गेलं माझ्या डायरेक्ट माहेरी. आणि माहेरी गेल्यावर तिथे ठेवून तर काय करणार, मी आहे माझ्या सासरी, मग घ्यायचं कसं. मग परत मी ऑर्डर कॅन्सल केलं आणि परत रिऑर्डर केलं तर पार 15 दिवस गेले. तर त्यानंतर जवळजवळ मला काल रिसीव झालं आहे. मी याचं अनबॉक्सिंग केलं नव्हतं कारण मला दाखवायचं होतं तुम्हाला सर्वांना, त्यामुळे मी आता काढून मी दाखवते तुम्हाला ह्याचं जे काही आहे ते. कोणाला जर काही क्वायरीज वगैरे असेल तर मला विचारा, मी त्यांना कमेंटमध्ये मी त्यांना सांगते. ओके, थँक्यू, बाय बाय.